Associate sponsor Ultratech Cement. दिसतोय ना. आता मी त्यात कॅल्क्युलेट म्हणजे जसं EVM मशीनमध्ये बटणं दाबली जातात तशी मी इथे बटणं दाबून दाखवतो. 8 + 4 + 7 = परत एकदा दाखवतो. आठ + 8 + 8 24 बरोबर आहे ना. आता मी ह्याच्यावरती 8 8 8 24 किलोचा कॅल्क्युलेटर आहे. EVM मध्ये आपण जेव्हा मते टाकतो तेव्हा ते सुद्धा कॅल्क्युलेटर प्रमाणेच आतमध्ये जातात. मग त्यांच्या नंबरिंगमध्ये फरक काय येतो हा एक आम्ही प्रश्न विचारला होता. दुसरं, इलेक्शन कमिशननी इलेक्शन झाल्यानंतर 4 दिवसांनी 5 दिवसांनी म्हणजे पहिला फेज कधी झाला 21 तारखेला 20 तारखेला आणि आता परवा अजून एक फेज झाला. त्याच्यानंतर आता 4-5 दिवसांनी ही टक्केवारी दिली आहे. या टक्केवारीत आणि आधी दिलेल्या टक्केवारीमध्ये फरक दिसतोय आणि तो पण 3-3% फरक दिसतोय. हे कसं शक्य आहे. आता जर तुमच्याकडे कॅल्क्युलेटर आहे तर दुसऱ्या दिवशी किंवा रात्रीच तुम्हाला पूर्ण मतदारसंघात किती मतदान झालंय कळलंच पाहिजे विधानसभा वाईज. कारण का प्रत्येकाकडे तो ट्रेंड येते, किती मतदान झालं ते येतं. त्याचं ॲडिशन केलं की ह्या मतदारसंघात या मतांपैकी इतकी मतं पडली आहेत म्हणजे एवढं टक्केवारी. मतं कुठे आहेत. मतं देतच नाहीत किती पडले आहेत मतं, फक्त टक्केवारीवर खेळतायत. मतांची जर मोजणी झाली म्हणजे त्या मशीनमध्ये मतं गेलेली आहेत तर ते मशीन सांगतं ना एवढे आकडे गेलेत, एवढी मतं पडली आहेत. तुम्ही एक दिवशी 1 टक्केवारी सांगतात, तिसऱ्या दिवशी 3री टक्केवारी सांगतात. ही मधली 2%-3% वाढ झालेली टक्केवारी आली कुठनं. आणि एवढे दिवस का लागतात तुम्हाला सांगायला. इलेक्शन कमिशनला असं कुठलं मोठं काम असतं. महाराष्ट्राच्या मी लक्षात आणून देतो की हे टप्पे आहेत ना, इलेक्शनचे टप्पे, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, याच्यातच घोटाळा आहे. आणि हे इलेक्शन कमिशनने हे इतका उशिरा का जाहीर केलं. आधी एक आकडा जाहीर केला, आधी एक आकडा लोकांमध्ये फिरला आणि आता नवीन आकडा फिरतोय. तेव्हा इलेक्शन कमिशनने ह्याच्याबाबत स्पष्टता द्यावी. लोकांच्या मनात, कार्यकर्त्यांच्या मनात प्रचंड संभ्रम आहे आणि ह्या अशा चुकांमुळेच लोकांना EVM मशीनवर संशय येतो. जर मी कॅल्क्युलेटरवरती तुम्हाला 1 मिनिटात आकडे देऊ शकतो तर मग EVM पण कॅल्क्युलेटरच आहे ना. तुम्ही म्हणता कशी काय चुकणार. तर मग EVM मध्ये किती मतं पडली ही संध्याकाळी बाहेर आली पडली पाहिजे. चला तुम्ही चिठ्ठ्या नाही दाखवल्या, अरे कमीत कमी मतं किती पडलं हे तर संध्याकाळी सांगा. आणि असाच प्रकार घडला महाराष्ट्रातल्या लोकांनी सावध व्हावं, याच्याविरुद्ध काहीतरी बोलावं कोणीतरी. इलेक्शन कमिशनकडनं आम्ही एक्सप्लेनेशन मागतोय की तुम्ही ह्याच्याबाबत आम्हाला खुलासा करावा म्हणून. तुमचे काय प्रश्न असेल तर विचारा मला. तुम्हाला मफतलालमध्ये घेऊन जायचं आहे. ऐसा है, ये डेटा आया है 30 तारीख को, यानी कल
चुनाव हो गए 10 दिन पहले, 4 दिन पहले, उसी शाम को डेटा आना चाहिए ना। इलेक्ट्रॉनिक्स मशीन है ना, वो कैलकुलेटर है ना। मैंने अभी कैलकुलेटर का यहाँ इस्तेमाल करके दिखाया, 2 + 2 + 2 + 2 80 आता है ना, 9 नहीं आएगा और 10 नहीं आएगा। तो फिर ये चुनावी आंकड़ों में ऐसा फेरफार क्यों आता है? और वोट कितने गिरे ये शाम को वो मशीन बता देती है ना। तो सभी मशीनों का कैलकुलेशन किया तो रात तक तुमको तो कितने वोट गिरे समझ में आता है। वोट और टक्केवारी दिखाओ ना, आप वोट दिखा ही नहीं रहे हो। कल बोलोगे इतना ज्यादा वोटिंग हुआ, तो फिर क्या करेंगे हम? मैं पॉलिटिकल वर्कर्स को भी बोल रहा हूं कि जब तक वहां इलेक्ट्रॉनिक्स मशीन आपको बताती नहीं कि कितना वोटिंग हुआ है, उस वोटिंग के ऊपर वहां के जो रूम में बैठे हुए इलेक्शन ऑफिसर रहते हैं उनसे सिग्नेचर लो कि इतना वोटिंग हुआ है। ये तो हम प्रूफ दिखा रहे हैं ना, कोई हमने तो कागज बनाया नहीं। इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया, निर्वाचन सदन त्याच्यामध्ये मेल फिमेल असं दाखवलंय आणि नोटा देखील असतो, मात्र ही आकडेवारी कल्पना नोटा देखील मोठ्या प्रमाणात झाला असेल, ही पण आकडेवारी कुठे लपवत आहे का मतदानाची? हे सगळाच घोटाळा आहे, हे सगळंच संशयास्पद आहे, हे सगळं संशयास्पद आहे। अरे आता म्हणतील यांना पराभवाची भीती दिसायला लागली। अरे तुम्हाला पराभवाची भीती दिसायला लागल्यामुळे तुम्ही हे धंदे करताय। कमीत कमी महाराष्ट्रापुरतं मी बोलतो, महाराष्ट्रामध्ये गद्दारीबद्दल, महागाईबद्दल, बेरोजगारीबद्दल प्रचंड राग आहे, प्रचंड। शेतकऱ्यांना गुजरातचा पांढरा कांदा फॉरेनला जाऊ शकतो आणि आमचा लाल कांदा घरातच आपतात, म्हणजे शेतकऱ्यांना आपटल्यासारखं आहे ना। गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला फॉरेनमध्ये करोडो रुपये मिळणार ना, आमच्या शेतकऱ्याला 1000 रुपये पण नाही महाराष्ट्रातल्या। एवढा जर फरक तुम्ही गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये करणार असाल तर आमचे शेतकरी चिडणार ना। पण हे धक्कादायक आहे, मला वाटतं तुमच्या मार्फत मी हे लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि इलेक्शन कमिशनने ह्याच्यावरती स्पष्टोक्ती करावी। कर्नाटक आणि इतर राज्यातल्या निवडणुका झाल्या, त्यामुळे कुठेतरी धसका घेतला की काय त्यावेळेस हनुमान म्हणा असे वेगवेगळ्या त्यांनी हिंदुत्वाच्या नावाने इलेक्शन। नाही, असं आहे की त्यांचा हिंदुत्वाचा जो स्टाईल आहे, जो रस्ता आहे तोच फेल गेलाय। 10 वर्ष तुम्हाला त्या नावाखाली निवडून दिलं ना, गॅसचा भाव कमी झाला का? बेरोजगारी कमी झाली का? डॉलरच्या तुलनेत रुपया खूप ताकदवान झाला का? चायना आतमध्ये यायची थांबली का? पॉवर्टी इंडेक्स म्हणजे भारत हा गरिबांचा देश आहे, ह्याच्यातनं तुम्ही बाहेर काढलं का? उलट अजून खाली गेलो। नेपाळ आणि श्रीलंकेपेक्षा आपण खाली आहोत, भुकेच्या इंडेक्स मध्ये पण त्यांच्यापेक्षा खाली आहोत। बेरोजगारीमध्ये तर 84% आहोत। नाही, मला हे काही कळतच नाही कसं काय इलेक्शन कमिशनने काय काढलंय, याचे डिटेलिंग तर द्या। तुम्ही आकडा का देत नाही? वोटिंग किती झालं ते तर पहिल्या 2 तासात यायला पाहिजे की इतकं वोटिंग झालेलं आहे, त्याच्यानंतर पर्सेंटेज काढत बसा। गंगा मशीन बंद करताना टोटल तर मारावीच लागते ना, टोटल मारावी लागते ना। हे कशाला करते ते काय कळत नाही। अख्ख्या राज्याची वगैरे ठीक आहे, पर्सेंटेज तुम्ही त्या जाहीर करता, मतदारसंघा वाईज त्यांचं आकडेवारीत आली पाहिजे। कारण का इतर देशामध्ये लोकशाहीबद्दल तिथल्या राज्यकर्त्यांनाही चिंता असते आणि इलेक्शन प्रोसेस 4 महिने चालते, मात्र यांना मोजणीची प्रोसेस 5 दिवसही चालू द्यायची नाही।
म्हणजे मला आश्चर्य वाटतं, सर्वोच्च न्यायालयाचा सर्वोच्च सन्मान करून मी प्रश्न एकच विचारू शकतो की तुम्हाला या उन्हातानामध्ये 5 टप्प्यात 7 टप्प्यात निवडणुका चालतात आणि मतदानाला मतमोजणीला 5 दिवस लागले तर तुम्हाला त्रास होतोय. नाही, बरोबर नाही आहे. का बरोबर नाही आहे? माझं मत कोणाला गेलं, जर चिठ्ठीतनं तुम्ही माझं मत सरकवलंय तर ते कोणाला गेलं मला कळलं पाहिजे ना. ती चिठ्ठी माझ्या हातात तर असली पाहिजे. निवडणूक आयोगावर कुठेतरी दबाव आहे का, अशा गोष्टी तुम्ही समोर आणता? निवडणूक आयोग ही कठपुतली आहे. निवडणूक आयोगाची नेमणूक करताना त्याच्यात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते. निवडीमध्ये अडचण येऊ शकेल म्हणून तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायमूर्तींना म्हणजे चंद्रचूड साहेबांना, हिज लॉर्डशिप चंद्रचूडांना तुम्ही त्याच्यातनं बाजूला केलं. त्याच्यासाठी तुम्ही लोकसभेमध्ये कायदा आणलात ही 2 मिनिस्टर्स, टॉपचे मिनिस्टर्स आणि विरोधी पक्ष नेता हे 3 सदस्य असतील. आता 2 मिनिस्टर जर सत्ताधारी पक्षाचे असतील आणि हा विरोधी पक्षाचा नेता कितीही बोंबलला तर त्याचं ऐकतं कोण? तर आज 1 मे आहे, कामगार दिन, हुतात्मा दिन, कसं वाटतात? नाही, असं आहे की 105 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मिळालेला हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र कोणी आम्हाला हातात आणून दिलेला नाही. महाराष्ट्राची मराठी माणसं लढली, झगडली, युद्ध केलं. सी.डी. देशमुखांसारख्या एका मोठ्या राजनेत्याने आपला राजीनामा फेकला. त्याच्यामुळे हा महाराष्ट्र हा त्यावेळेस पोवाड्यांनी गाजला. शाहीर अमर शेख, शाहीर साबळे हे सगळे रस्त्यावर उतरले. डफावरती अख्खी मुंबई पेटवली आणि इथल्या कामगारांनी, इथल्या शोषितांनी, इथला जो वंचित होता त्यांनी, आणि खास करून कामगारांचं योगदान फार महत्त्वाचं होतं. आणि महाराष्ट्राचा सुवर्ण कलश अखेर यशवंतराव चव्हाण मुंबईला घेऊन आले. त्याच महाराष्ट्राला म्हणजे महाराष्ट्रासमोर महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झुकला नाही, वाकला नाही. आणि ही परंपरा शिवाजी महाराजांपासून चालत आलेली आहे. पण आज ज्या पद्धतीने महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकतो आहे, ज्या पद्धतीने आपल्याकडनं आपले उद्योग काढले घेऊन जात आहेत, ज्या पद्धतीने जे हेड ऑफिसेस मुंबईत होते, इंडियन फायनान्शियल सेंटर हा मुंबईत होता, तो काढून गुजरातला नेला. गुजरातची भरभराट करण्यासाठी महाराष्ट्राच्या नरडीचा घोट घेणार असतील तर मराठी माणूस कसा सहन करेल? येणाऱ्या काळात लाल किल्ल्यावरती महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल? नाही, महाविकास आघाडी नाही, इंडिया अलायन्स आहे. आम्ही सगळे त्याचे पार्टनर आहोत. असं आहे की आम्ही बोलतो आहोत त्याच्यासाठी की या देशातलं संविधान वाचलं पाहिजे, या देशातली संसदीय लोकशाही वाचली पाहिजे. लोकशाही या देशातली संसदीय लोकशाही, ही संसदीय लोकशाही कशासाठी? तर ह्या देशामध्ये विविधता आहे. मणिपूरमधली समस्या महाराष्ट्रातल्या खासदारांना नाही समजणार, केरळातली समस्या काश्मीरमधल्या माणसाला नाही समजणार, सुंदरबनमध्ये येणारी समस्या गीरमध्ये राहणाऱ्या माणसाला नाही समजणार. आणि म्हणून प्रत्येक विभागाचं एक वेगळं कल्चर आहे, संस्कृती आहे, त्याचं एक वेगळं जीवनमान आहे, त्याची जगण्याची पद्धती वेगळी आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ही विविधता असलेल्या देशामध्ये संसदीय लोकशाहीच टिकेल आणि संसदीय लोकशाहीमुळे लोकांना न्याय मिळेल हे मनात ठेवून संसदीय लोकशाही आली. प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ डेमोक्रेसी का नाही आली? 2 पार्टी डेमोक्रेसी का नाही आली? तर इथे विविधता आहे, इथे विचारांमध्ये विविधता आहे, भाषेमध्ये विविधता आहे, जगण्याच्या पद्धतीमध्ये विविधता आहे. ह्या सगळ्या लोकसभेमध्ये तुम्हाला दिसतात. आणि म्हणून इथे संसदीय लोकशाहीच पाहिजे, ती टिकली पाहिजे. त्याच्यावर आघात होत आहेत, संसदेच्या एकंदर पद्धतीवरती आघात होत आहेत,
संसदेचं दिवसेंदिवस महत्त्व कमी केलं जातं आहे. हे सगळं महाराष्ट्रा देशासाठी चांगलं नाही आहे. तर अजित पवार हे एक काळी म्हणजे मी शरद पवार दैवत मानत होतो, याचा अर्थ काय की आता देव मानत नाही, तुम्ही नेहमीच विठ्ठलाचं गुणगान केलं. ते म्हणजे त्या अगोदर मी दैवत मानायचो, मात्र आता वेगळा मार्ग स्वीकारला मी. नाही, तर त्यांनी त्यांचा मार्ग स्वीकारला आहे, ते त्याच्याबद्दल आम्हाला काय बोलायचं नाही. आणि मी हे म्हणतो, मी शरद पवार हा माझा बाप आहे म्हणतो, मी त्यांना देव कधीच नाही म्हणत. कोणालाही देवत्व देऊ नका. एक गाणं आहे म्हणजे, दे जाते भगवान को धोखा, इंसान को क्या छोड़ेंगे, कसमें वादे प्यार वफा का नाते है ना. तो नुसती नाती नावापुरती असतात हो, जे देवाला धोका द्यायला सोडत नाहीत. ते माणसाचं काय आलंय. अशी पुराण्या जमान्यात लिहून ठेवलेली गाणी अशी पटकन आठवली पाहिजेत. महाराष्ट्र पवारांना मानणारा एक वेगळाच वर्ग आहे, त्यामुळे विरोधी माणसासाठी अनेक वेळा पवारांनी अनेक कामं केलेली आहेत, केंद्रात देखील महाराष्ट्रात देखील. पवारांचं महाराष्ट्रालाचं योगदान हे अविस्मरणीय आहे. त्यांच्या जवळपासही एकही नेता पोचू शकत नाही. यांनी याची कबुली खुद्द जिवंत असताना गोपीनाथ मुंडेंनी दिलेली आहे. जे गोपीनाथ मुंडे हे एकच नेते होते जे शरद पवारांच्या जवळपास होते जनमानसाचं नेतृत्व करताना. ते म्हणतात की शरद पवारांसारखा नेता नाही. बाकीच्यांचा तर मी विचार पण घेत नाही. सध्याचे उपमुख्यमंत्री त्यांना काय वाटतं, एकंदरीत मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न होते का त्यांची? त्यांची स्वप्न काय होती मी कधी ऐकली नाही, पाहिली नाही. आणि त्यांच्या एवढाही जवळ नव्हतं की ते कानात माझ्या सांगतील की माझं स्वप्न हे होतं. प्रधानमंत्री महाराष्ट्र में सभा करते हुए कह रहे थे कि विरोधी दल लगातार आरोप लगा रहे हैं पर कि हम संविधान को बदलना चाहते हैं, लेकिन हम संविधान को बदलना नहीं चाहते, हमारे जो प्रोपेगेंडा उसको झूठ फैलाया जा रहा है. देखो ऐसा है कि तुम्हारे 10-10 उम्मीदवार डंके के चोट पे बोलते हैं कि हमको 400 पार करो, हम संविधान बदल देंगे. उनको चुनाव से हटाओ. हम नहीं बोले ना, ये तो दरवाजा आपने खोला, तब हमको भय लगने लगा. जब आपने 400 पार का नारा दिया और उसके ऊपर आपके खासदार बोलने लगे कि 400 पार देंगे तो हमको संविधान बदलने को मिलेगा, ये हम नहीं बोले ना. ये तुम्हारे ही लोग बोल रहे थे, अपने मुंह से बोल रहे. आनंद कुमार हेगड़े ने पहली बार कहा था, उसके खिलाफ आज भी कुछ एक्शन नहीं हुई है. वो बाद में पहली एक औरत ने कुछ बोला था महाराष्ट्र में, मुंडे था ही अपनी, क्या उसका नाम, पंकजा मुंडे ने बोला था. हम तो नहीं बोल रहे थे, तुम्हारे लोग बोल रहे थे संविधान बदल देंगे. सर, संविधान बदलाच्या अनुषंगाने आता अमित शहानी सुद्धा एक स्टेटमेंट केलं की एससी आणि एनटीचं आरक्षण असंवैधानिक आहे आणि त्याचबरोबर आम्ही एनटी आणि नाही, ते मला त्या व्हिडिओबद्दल साशंकता आहे. पण एकंदरीत त्यांच्या मनात ते आहेच ना. मुसलमानांचं रिझर्वेशन काढून टाकू. मुसलमानांना रिझर्वेशनच नाही आहे, काढून काय टाकणार तुम्ही. पायाखालची जमीन सरकू लागली आहे. आता आधार एकच, निवडणूक आयोग, नंतर मतदान केंद्र आणि नंतर मतदानाच्या मशीन्स. ह्याच्यापेक्षा दुसरं काहीही नाही. 5-7 टप्प्यात देशामध्ये इलेक्शन चालतं आणि मतमोजणी करण्यासाठी 2 दिवस लागले तर फारच उशीर होईल असं म्हणायचं. ह्याला लॉजिकली किती अर्थ आहे हे लोकांनी विचार करावा. ठाण्यात नरेश म्हस्के यांच्या नावाची घोषणा. ऑल द बेस्ट. त्यामुळे राजविचारे वर्सेस निष्ठा आणि गद्दार असा प्रचार सुरू आहे. ऑल द बेस्ट. सर, पूर्व प्रधानमंत्री के पोते प्रज्वल रेवन्ना से जो है सेक्स स्कैंडल का जो मामला दर्ज हुआ है. मैं महाराष्ट्र में बैठा हूँ, मुझे कर्नाटक का सवाल क्यों पूछ रहे हैं. सर, ठाणे लोकसभेसाठी नरेश म्हस्के यांचं नाव जाहीर झालेलं आहे. ऑल द बेस्ट म्हटलं ना मी.
भाजपने देखील दावा केला होता, मात्र कुठेतरी काल बैठक झाली होती, मुंडा मारले असतील, ते देखील मुख्यमंत्री निवासस्थानी आले होते. सरनाईक, रंग, पाठक, मस्के यांची खूप अहो त्यांच्या घरात काय झालं, कोण जेवलं, पापलेट जेवलं, कोळंबी जेवलं, वरणभात जेवलं, तूप टाकलं, माझा काय संबंध आहे? राजन विचाराच्या 140 मीटिंग होऊन गेल्या आहेत विविध समाजामध्ये, विविध भागांमध्ये. आज 1 तारीख आहे, अजून 17 दिवस राहिलेत फक्त. मोदी म्हणतात खोटी शिवसेना आणि ते खोटी- राष्ट्रवादी देखील खोटी शिवसेना, खोटी शिवसेना. त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. यामिनी जाधव, वायकर यांना तिकीट दिलंय, सुनील तटकरे चांगलं आहे ना. यांनाच आता तिकीट चांगलं आहे, त्यांच्यावरती चौकशी लावली. चांगलं आहे ना. चांगलं आहे. वॉशिंग मशीनमध्ये जाऊन आलेल्या सगळ्यांनाच तिकीट द्या. त्याच्यावरती काय, त्यांची इच्छा आहे हो, ते उद्या कोणालाही तिकीट देतील, आपण काय ठरवू शकतो. पण समोरच्या उमेदवाराला हे सोपं काम झालं. सर, ईडी ने जिन लोगों पर कार्रवाई की थी उनको जो है टिकट दिया गया शिवसेना की तरफ से, यामिनी जाधव और रविंद्र वायकर. अमित शाह ने खुद कहा है कि जिनके ऊपर केसेस हुए थे उनकी चार्जशीट पूरी अब तक दाखिल नहीं हुई है, केस चल रहा है, हमने किसी भी तरह किसी को क्लीन चिट नहीं दिया. देखो अभी उन्होंने क्या किया है, वो किसको टिकट देना चाहते हैं, उससे मेरे को क्या मतलब है. हमको चुनाव जीतना, इतना ही मेरा मतलब है. हम चुनाव जीतने के लिए प्रयास करेंगे. वो क्या देंगे, किसको देंगे, मुझे क्या करना है. किरीट स्टार प्रचारक बनवलं यामिनी जाधव आणि वायकरांचं. ठीक आहे, कोणालाही बनवा, आपल्याला काय करायचं. पण हे मात्र अतिशय महत्त्वाचं आहे, हे तुम्ही दाखवा. पण तुमच्यासाठीच मी आणून ठेवलं आहे, हे तुम्ही दाखवाई. स्पष्टीकरण देतील का लवकरात लवकर? छे 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 इलेक्शन कमिशन स्पष्टीकरण कशासाठी देईल? त्यांना काय घेणं देणं आहे जनतेशी? त्यांना जनतेशी काय घेणं देणं आहे? चला मी तुम्हाला दाखवतो, ठाण्यात किती बोर्ड अजून उघडी आहेत. जा इथं राईटला, इथे स्वतः मुख्यमंत्र्यांचा बस स्टॉपवरती मुख्यमंत्र्यांचा मोठा फोटो लागलेला आहे. आमचे सगळ्यांचे फोटो झाकलेत. मग निवडणूक आयोगाचे वेगळे कायदे वेगवेगळ्या पक्षांसाठी आहेत का? अजून मला माहित नाही रेमंडच्या इथल्या ऑफिसवरचे फोटो झाकलेत की नाही. खरं तर तुम्ही सतर्क राहायला पाहिजे होतं, आणि तुम्ही लोकांनी कायम दिवसाच्या पहिल्याच याच्यात दाखवायला होत्या, अजूनही फोटो काढलेले नाहीत, अजूनही फोटो काढलेले नाहीत. तुम्ही दाखवत नाही ना. निवडणूक आयोग किती खोटं काम करतं इथे ठाण्यात दाखवतो ना मी. चला माझ्याबरोबर आत्ता गाडीत तुम्हाला 10 ऑफिसेस दाखवतो जे मुख्य रस्त्यावर आहेत आणि अगदी सगळे बोर्ड बिल्ड व्यवस्थित झळकत आहेत. मोदींचे देखील आहेत. अरे. 80 लोकांना रेशन दिलंय, असं तसे बोर्ड. ते ठीक आहे, तुम्ही रेषा एक सांगतो, जेव्हा लोकांना तुम्हाला लाचार करायचं असतं, लोकांना म्हणजे ते असं आपण टाकतो ना आणि मग मागे चालायला लागतात. लाचार बनवून लोकांना आपल्या मुठ्ठीत ठेवायचं, हा डिक्टेटरशिपचा सर्वात मोठा गेम असतो. तुम्हाला फुकट रेशन देतील, तुम्हाला फुकट जेवण देतील आणि तुम्हाला परावलंबी बनवतील. नोकऱ्या देत आहेत का? आई वडिलांसाठी औषधे देत आहेत का? तुमच्या पगारातनं तुमच्या बायकोला काही तुम्ही चांगलं घेऊ शकता असं होतंय का? घरी बसा तुम्ही, तुम्हाला घरात जेवण मिळेल. परावलंबी भारत हे गांधीजींचं स्वप्न नव्हतं. आज आपण सगळीकडनंच मागे पडतोय. पॉवर्टीमध्ये, भुकेमध्ये आपण मागे पडतोय, उत्पादनामध्ये आपण मागे पडतोय, पैशाच्या बाबतीत मागे पडतोय, दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आपण जगामध्ये मागे पडतोय. आपण कसे पुढे जाणार? सगळ्यात तत्वज्ञांनी हे सांगितलेलं, तुम्हाला जर लोकांना भूक आणि दहशत एकत्रित करायची असेल तर तुम्ही त्या राज्यात कधीच पराभूत होऊ शकत नाही, कारण का तुम्ही ती पूर्ण जनता तुमच्यावर अवलंबून असते. त्या भारतामध्ये तेच चालू आहे. नोकरी नाही, शेतीमालाला भाव नाही,
असा हात करणारी लोक जास्त झाली तर त्यांचा हात पकडला जाणार आणि पकडला की सांग दयानंद स्वर्गीय आता अर्ज भरणार आहे बाळामासमोर कोणी मी अर्ज भरणार असं त्यांनी सांगितलंय कोणाच्या बापाला देखील घाबरणार दयानंद स्वर्गीय अजून धुसफूस आहे काँग्रेसला नाही ते भरत असतील मला त्याचं काय MBAचे उमेदवार बाळ्यामामा आहेत एवढं आम्हाला माहिती आहे बाकी त्याच्यावरती असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट.